महामार्गावर होत असलेल्या कराडच्या युनिक उड्डाणपुलाला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव द्यावे, समस्त तळबीड ग्रामस्थांची मागणी। कराड येथे कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान युनिक उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। हे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे। दरम्यान या उड्डाणपुलाला छत्रपती शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव द्यावे व त्यांच्या शौर्याचा इतिहास त्यानिमित्ताने उजळ करावा, अशी मागणी समस्त तळबीड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे। या निमित्ताने समस्त तरुणाईला प्रेरणा मिळेल आणि सरसेनापतींचे नावही कायमस्वरूपी स्मरणात राहील, असे तळबीड ग्रामस्थांनी सांगितले। यावेळी लोकनियुक्त सरपंच जयवंतराव मोहिते, नाना प्रताप मोहिते, अनिल मोहिते, सुरेश मोहिते, विश्वास मोहिते, संभाजी मोहिते, रवींद्र गायकवाड, हरीश मोहिते, विजय मोहिते, दबडगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। नमस्कार। कराड येथे होऊ घातलेल्या उड्डाणपुलास कराड तालुक्यातील तळबीड या ऐतिहासिक गावी जन्म घेतलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या कालावधीत सरसेनापती पदाची धुरा समर्थपणे सांभाळणारे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं नाव देण्यात यावं। हंबीरराव मोहिते यांच्या कर्तृत्वाची किंवा त्यांनी स्वराज्यासाठी दिलेल्या योगदानाची नोंद या अनुषंगाने व्हावी आणि भावी तरुण पिढीस त्यांचा आदर्श घेण्याची संधी मिळावी, अशी तमाम तळबीडकरांची या पुलाला सरसेनापती हंबीरराव मोहिते हे नाव देण्याची शासनाला आमची विनंती आहे।